अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा, उद्या 28 फेब्रुवारी बुधवार अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण उद्या आहे संकष्टी चतुर्थी। खरं तर बघा, बुधवारचा जो दिवस आहे तो गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। उत्तर पूर्व भागामध्ये मंगळवारच्या दिवशी गणपती बाप्पांची सेवा, आराधना, व्रत, वैकल्य केलं जातं, तर दक्षिण पश्चिम भागामध्ये बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांचं व्रत, वैकल्य, उपासना, पूजा, पाठ यांसारख्या सर्व गोष्टी केल्या जातात। म्हणजे काय, तर मंगळवार आणि बुधवार हे दोनही दिवस जे आहेत ते गणपती बाप्पांसाठी समर्पित आहेत। बघा, उद्या संकष्टी चतुर्थी आहे आणि उद्याच्याच दिवशी बुधवार देखील आहे। अत्यंत महत्त्वाचा दिवस, महत्त्वाचा शुभयोग उद्याच्या दिवशी आलेला आहे। खरं तर उद्याच्या चतुर्थीच्या दिवशी करावयाचा एक विशेष उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, संकष्टीचा दिवस किंवा चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी, गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो। या दिवशी गणपती बाप्पांची तुम्ही जितकी जास्त सेवा कराल, तुम्हाला त्याचा लाभ जो आहे तो देखील तितक्याच जास्त पटीने होत असतो। बघा, गणपती बाप्पा हे नवसाला पावणारे दैवत आहेत। त्यांच्याकडे काही मागितलं आणि मिळालं नाही, शक्यतो असं कधी होतच नाही। त्यांची मनापासून सेवा केली, मनापासून जर त्यांचा आपण धावा केला तर ते आपल्या हाकेला धावून येतात आणि येतात। म्हणून आपण त्यांना संकटहर्ताही म्हणतो, दुःखहर्ता, विघ्नहर्ता म्हणतो, कारण आपल्या आयुष्यात असलेल्या विघ्नांचा, दुःखांचा, संकटांचा नाश करणारे हे आपले गणपती बाप्पा आहेत। उद्याच्या दिवशी खरं तर सगळ्यांना लवकर उठायचं आहे, कारण संकष्टी आहे, चतुर्थी आहे। लवकर उठून अभ्यंग स्नान करायचं आहे, न चुकता उद्याच्या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे। आता अर्घ्य कसं अर्पण करायचं मी नेहमीच प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, तरीही पटकन सांगते। एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, थोडंसं त्याच्यामध्ये तांदळा अक्षता घालायच्या, एक फूल किंवा फुलाच्या पाकळ्या घालायच्या, थोडं हळद कुंकू घालायचं आणि हे जे तीर्थ आहे हे सूर्याला अशा स्वरूपात अर्घ्य म्हणून अर्पण करायचं। त्यानंतर उद्याच्या दिवशी आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। बघा, इतर दिवशी जरी नाही जमलं तरी गुरुवार असेल, शुक्रवार असेल, पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, चतुर्थी असेल, या विशेष दिवशी तरी आपल्याला आपल्या उंबरठ्याचं पूजन हे करताच यायला हवं। कारण आपला मुख्य दरवाजाच असा असतो की जिथून आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते आणि तिथूनच आपल्या घरात नकारात्मकता येते। याच मुख्य दरवाजातून आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते आणि याच मुख्य दरवाजातून आपल्या घरात अवलक्ष्मी प्रवेश करते। वेळोवेळी जर तुम्ही तिथे उपाय करत गेलात, वेळोवेळी जर उंबरठ्याचं पूजन करत गेलात तर आवर्जून आपल्या घरामध्ये लक्ष्मीच प्रवेश करेल। काहीच कधी केलंच नाही, फक्त ऐकून सोडून दिलं तर लक्षात घ्या, तुमच्या घरात फक्त अवलक्ष्मीच प्रवेश करेल। आपल्या हातात असतं लक्ष्मीला आणायचं की अवलक्ष्मीला आणायचं। संकष्टीचा दिवस हा बाप्पांना प्रसन्न करणारा असतो, तसंच माता लक्ष्मीचीही कृपा प्राप्त करणारा असतो। उंबरठ्याला छानपैकी हळदीचं लेपन केलं तर गणपती बाप्पाही आपल्या घरामध्ये अखंड रूपाने प्रसन्न राहतील आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित राहील। ठीक आहे, यानंतर आपल्याला तुळशी मातेची सेवा करायची आहे। म्हणजे आपल्या घरामध्ये असलेली जी तुळस माता आहे, तुळशीचं जे रोप आहे त्याला आपल्याला पाणी अर्पण जल अर्पण करायचं आहे, शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। बघा, संकष्टीच्या दिवशी तुळशी मातेची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे। ज्यांच्याही घरात खूप दारिद्र्य आहे, काही केल्या दारिद्र्य संपत नाही, खूप प्रयत्न करतो ताई पण घरातली गरिबी काही कमी होत नाही, घरात पैसाच येत नाही किंवा आला पैसा तर तो टिकतच नाही, त्यांनी काय करा, संकष्टीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी आणि चतुर्थीच्या दिवशी, या विशेष दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर एका ग्लासमध्ये कच्चं दूध घ्यायचं आहे। गाईचं भेटलं तर उत्तम, नाहीतर जे भेटलं ते दूध, पण ते दूध न उकळवलेलं कच्चं दूध असलं पाहिजे आणि या दुधामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि एक हिरवा बेलदोडा घालायचा आहे। बस इतक्याच वस्तू घालायच्या आहेत आणि हे तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। तुम्हाला सांगते, फक्त 1 महिना हे विशेष दिवस जे आहेत ना, पौर्णिमा, चतुर्थी, अमावस्या, या दिवशी फक्त तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा। 1 महिन्याच्या आत घरातील गरिबी कमी व्हायला लागेल। कितीही मोठ्या दारिद्र्यात असाल तर ते दारिद्र्य कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होईल। हा अत्यंत प्रभावी उपाय। आता उद्याचा विशेष महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती हा एक मंत्र लिहायचा आहे। हा एक मंत्र जर चतुर्थीच्या दिवशी तुम्ही आपल्या मुख्य घराच्या दरवाजावरती लिहिलात तर गणपती बाप्पा अखंड तुमच्या घरात प्रसन्न
राहतील, बाप्पांची कृपा तुमच्यावरती प्राप्त राहील, ज्यामुळे तुमच्या घरात असलेली विघ्न संकट जे काही असतील ते टळून जातील. घरामध्ये सदैव सुख समृद्धी ऐश्वर्य यांची प्राप्ती राहील. घरामधील जे वातावरण आहे ते नेहमी म्हणजे सुगंधी चांगलं प्रसन्नतेच राहील. घरातील सगळ्या व्यक्तींमध्ये नेहमी एकोपा राहील. घरात जर पैशांचे काही प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेम सुटत जातील. कर्जाचा डोंगर असेल तर तो कर्जाचा डोंगर कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमच्या घरामध्ये सदैव बरकत राहील. आता कुठला मंत्र लिहायचा आहे, काय उपाय आहे, हे सगळं पुढे सांगते. फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील. बघा, आपल्याला उद्या सकाळी किंवा सायंकाळी दोघांपैकी कुठल्याही वेळात हा उपाय करता येणार आहे. सकाळी केला तर उत्तम, कारण सकाळी चतुर्थीची सुरुवातच जर चांगली केली तर संपूर्ण दिवस, संपूर्ण आठवडा, महिनाच तुमचा चांगला जाईल. किंवा वेळ नसेल तर तुम्ही सायंकाळी केलात तरीही चालेल. सगळ्यात अगोदर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. जळमट घाण वगैरे काहीही ठेवायची नाही. स्वच्छ करून क्लीन अगदी करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, ते एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं. एक छोटासा ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं, थोडंसं गोमूत्र घालायचं, चिमूटभर हळद घालायची आणि एक तुळशीचं पान घ्यायचं आणि या तुळशीच्या पाण्याने हा स्वच्छ केलेला जो दरवाजा आहे त्याच्यावरती हे तीर्थ शिंपडायचं, जेणेकरून मुख्य दरवाजाच्या अवतीभोवती असलेला जो ओरा आहे तो पूर्ण पॉझिटिव्ह होईल. कुठली बाधा इडापिडा वास करत असेल तर त्या सगळ्यांचा नाश होईल. म्हणून सगळ्यात अगोदर आपल्याला हे पॉझिटिव्ह करून घ्यायचं आहे. यानंतर काय करायचं, एक छोटीशी वाटी घ्यायची आणि या वाटीमध्ये हळद घालायची, कुंकू घालायचं, थोडं अष्टगंध, थोडंसं चंदनाची जी पावडर किंवा ओलं चंदन ते घालायचं आणि गंगाजल थोडंसं याच्यामध्ये घालून तुम्हाला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता समजा हा घराचा मुख्य दरवाजा आहे, तर हा बाहेरचा भाग आहे. बाहेरच्या भागाने सगळ्यात अगोदर एक स्वस्तिक काढायचं आहे. ठीक आहे, बाहेरच्या समोरच्या भागात तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. बाजूला 2 रेषा ओढायच्या आहेत. स्वस्तिक हे 2 रेषांशिवाय अपूर्ण असं लक्षात ठेवा. स्वस्तिकाच्या बाजूला 2 रेषा ओढल्या तरच ते स्वस्तिक पूर्ण होतं. ठीक आहे, हे झालं की त्यानंतर जो मागचा भाग आहे, या मागच्या भागात आता जो मंत्र सांगते तो मंत्र लिहायचा आहे. मंत्र लिहिण्यापूर्वी 2 रेषा ओढायच्या आहेत आणि मंत्र संपल्यानंतरही तुम्हाला 2 रेषा ओढायच्या आहेत. आता बघा, मंत्र व्यवस्थित ऐका. मंत्र आहे ओम गणाधीशाय गणपतेय विघ्नहर्ताय नमो नमः. ओम गणाधीशाय गणपतेय विघ्नहर्ताय नमो नमः. या मंत्रामध्ये इतकी शक्ती आणि इतकी ताकद आहे की तुमच्या घरात साठलेली निगेटिव्हिटी या मंत्राने क्षणात घराच्या बाहेर निघून जाईल. कुठलीही बाधा इडापिडा जर घरात वास करत असेल तर या मंत्राने, फक्त हा मंत्र लिहिल्याने ती इडापिडा, ती बाधा क्षणात समाप्त होईल. बघा, हा मंत्र तुमच्या घरातील सगळ्या संकटांचाही नाश करेल, सगळ्या विघ्नांचाही नाश करेल. कुठलंही अकालीन संकट तुमच्या घरावरती, तुमच्या मुलांवर, तुमच्या पतीवरती जर येणार असेल तर ते संकटही टळून जाईल. हा मंत्र लिहायचा आहे. सुरुवातीला 2 रेषा हा मंत्र, त्याच्यानंतर मंत्र संपल्यानंतर पुन्हा 2 रेषा ओढायच्या आहेत. त्यानंतर काय करायचं, तर एक छोटीशी मातीची पणती किंवा ज्यात कापूर जाळतात ते भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं कापूर घालायचं आहे आणि कापराच्या वरती किंचित एक पिवळी मोहरी जी असते ती पिवळी मोहरी घालायची आहे आणि 2 अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत. ठीक आहे, आणि याचा धूर तुम्हाला त्या मंत्राकडे अर्पण करायचा आहे. मंत्राकडे अर्पण करत असताना तुम्हाला संपूर्ण एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचे. येत नसेल, मोबाईलला लावून दिलात, फक्त श्रवण केलं तरीही चालेल, पण गणपती अथर्व शीर्षाचं पठण तुम्हाला हा धूर करत करत करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे. यानंतर तुमची जी कामं असेल ती करू शकतात. जेवढे दिवस शक्य होईल तितके दिवस हा मंत्र असाच राहू द्या. येता जाता जेव्हा आपण देवघरात अगरबत्ती ओवाळतो तशी त्या मंत्राला अगरबत्ती ओवाळायची आणि हा मंत्र तुम्हाला रोज किमान 11 वेळा किंवा 21 वेळा तरी पठण करायचं आहे. खरं तर हा उपाय केल्यानंतर 7 ते 8 दिवसांमध्ये भरपूर लाभ होईल. घरातील पूर्ण वातावरण पॉझिटिव्ह होईल. घरातील विघ्नांचा, संकटांचा नाश होईल. दारिद्र्य घराच्या बाहेर निघून जाईल. घरामध्ये सुख समृद्धी एकोपा येईल. हा उपाय तुम्ही प्रत्येक चतुर्थीपासून केला तर उत्तम आहे. एक चतुर्थी करून बघा. एका चतुर्थीमध्ये तुम्हाला किती लाभ होतो हे मला आपल्या या व्हिडिओमध्ये आवर्जून सांगा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.